पुण्यातील PMPML बसच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। या 2 वर्षात प्रशासनाला 706 कोटींचा तोटा सहन करावा लागलाय। ही त्रुटी भरून काढण्यासाठी तिकीट दरात वाढ केली जाणार असल्याची माहिती मिळते। PMPML बसमध्ये दररोज सुमारे 13 ते 14 लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेत असतात। नागरिकांना सेवा देताना PMPML खर्च वाढत आहे, त्यामुळे याचा भुर्दंड विनाकारण महापालिकेला सहन करावा लागतोय। त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी PMPML ने तिकीट दरात वाढ करावी अशी मागणी PMPML कडे करण्याची तयारी पुणे महापालिकेने सुरू केली असल्याचं समोर येत आहे। गेल्या 2 वर्षात आर्थिक तोटा तब्बल 706 कोटी रुपयांचा पोहोचला असून या तोट्यातील 60% रक्कम पुणे महापालिकेला द्यावी लागते। त्यामुळे पालिकेवरील भारही वाढत आहे। त्यातच गेल्या 9 वर्षांपासून PMPMLच्या तिकीट दरात वाढ झालेली नाही। त्यामुळे PMPML ने तिकीट दरात वाढ करावी अशी मागणी महापालिकेकडून केली जाण्याची शक्यता आहे।